Hello everyone. Today I am going to teach you first lesson of second standard, our body. So let's start. First आपण our body part पाहणार आहोत. Look at this picture. हे body part आहेत आपल्या समजून घ्या. Head, neck, chest, hand, arms, stomach, hips, leg, feet and knee. दिसतात ना? Look at this picture. This is our body part. Our body is made of head, neck, chest, abdomen, arms, legs, and various internal organs. Each part of our body perform different activities and it is useful to us many way. हे आपले बॉडी पार्ट आहेत ते क्रमाने लक्षात ठेवा जेणेकरून कोणता पार्टला अटॅच होतो ते आपल्या लक्षात येतं. आपण फर्स्ट हेड पाहणार आहोत. लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज हेड. ओके. आता या पिक्चर मध्ये तुम्हाला काय काय दिसते? दिस इज आवर ब्रेन. आईज, नोज, इयर, टंग अँड स्किन. हा कोणता पार्ट आहे आपला? हेडचा. हेडच्या पार्ट मध्ये काय काय येतं? ब्रेन आणि आपले सेन्सरी ऑर्गन हे आपल्या हेडच्या पार्ट मध्ये येतो. ओके. पुन्हा एकदा हेड. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर बॉडी. लक्षात घ्या, मी पुन्हा वाचते. हेड. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर बॉडी. इट कन्सिस्ट ऑफ अवर ब्रेन. समजलं? इट कन्सिस्ट ऑफ अवर ब्रेन मीन्स काय असतं? आपल्या हेड मध्येच आपला ब्रेन आहे. ओके. इट कन्सिस्ट ऑफ आवर ब्रेन दॅट हेल्प अस टू थिंक. आपल्या ब्रेनच्या हेल्पने आपण विचार करतो. द ब्रेन ऑल्सो कंट्रोल आवर बॉडी पार्ट अँड ऑर्गन. म्हणजेच काय? आपला जो ब्रेन आहे तोच ब्रेन आपल्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो. नेक्स्ट, the sensory organ like eyes, nose, ear, tongue and skin are part of our head. आताच तुम्हाला सांगितलं की जे आपले सेन्सरी ऑर्गन आणि जो ब्रेन आहे तो आपल्या हेडचा पार्ट आहे. आपण कोणता पार्ट बघतोय? फर्स्ट हेड. हेडच्या पार्ट मध्ये काय काय येतं? ब्रेन अँड सेन्सरी ऑर्गन. ब्रेन काय करतो? हेल्प अस टू थिंक. and brain also control our body part and organ. चला नेक्स्ट जाऊया. त्याच्यानंतर काय येतं? नेक दिसते. ब्रेनच्या खालीच नेक आहे. अटॅच आहे ना, हेडला अटॅच नेक आहे. सेकंड नेक. लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज नेक. आणि हा आपला हेड आहे आणि इथे चेस्ट आहे. नेक हेडला आणि चेस्टला अटॅच आहे. The neck joined the head to the chest. पुन्हा एकदा. The neck joined the head to the chest and abdomen. Abdomen हा आपल्या चेस्टच्या खालचा पार्ट असतो. It support our head and help the head move up and down and left and right. आपल्या मानेच्या सपोर्ट मुळे आपला हेड आपण अप अँड डाऊन अँड लेफ्ट अँड राईट मूव्ह करू शकतो. समजलं? नेकचं काय काम आहे? नेक काय करते? हेल्प करते हेडला. कशासाठी? मूव्ह करण्यासाठी. कशासाठी? मूव्ह करण्यासाठी. अप अँड डाऊन अँड लेफ्ट अँड राईट. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हे क्वेश्चन पुढे येतील आपल्याला. आपण ह्या लेक्चर नंतर त्याचेच क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. The neck join the head to the chest and abdomen. It support our head and help the head move up and down and left and right. चला त्याच्यानंतर कोणता पार्ट येतो बघा. हेड पाहिलं आपण, नेक पाहिलं आपण, त्याच्यानंतर कोणता आहे? चेस्ट. इथे बघा, लुक ॲट दिस पिक्चर. चेस्ट. ओके. Look at this picture.
दिस इज चेस्ट. हा आपला एरिया आहे जो चेस्टचा आहे. नेकच्या खालचा आणि ॲबडोमेनच्या वरचा. ओके, म्हणजेच द चेस्ट इज लोकेटेड बिटवीन द नेक अँड द ॲबडोमेन. बिटवीन म्हणजे काय? च्या मध्ये. नेक आणि ॲबडोमेनच्या मध्ये चेस्ट आहे. ओके, हा आपला एवढा पार्ट आहे. लुक ॲट दिस पिक्चर. हा आपला जो जो एवढा पार्ट आहे तो चेस्टचा आहे. आता चेस्टच्या आतमध्ये काय काय आहे? हार्ट अँड लंग्स. कुठे आहे बघा? इथे 2 लंग्स आहेत आणि 1 हार्ट आहे. हा जो मधला तुम्हाला दिसतोय तो हार्ट आहे आणि दोन्ही बाजूला जे आहेत ते लंग्स आहेत. ओके. The chest is located between the neck and the abdomen. It consists of the heart and the lungs. It consists of म्हणजेच काय? म्हणजे चेस्ट मध्ये कोणते पार्ट इन्क्लूड आहेत? तर आपला हार्ट आहे आणि आपला लंग्स आहेत. हार्टनी काय करतो आपण? हार्टनी काय करतो? The heart pump blood to all part of our body. ओके, म्हणजेच काय? आपल्या पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय हा आपला हार्ट करतो. नंतर काय येतो? लंग्स. लंग्स हेल्प अस टू ब्रीथ. आपण ब्रीदिंग करतो ना? करतो ना आपण ब्रीदिंग. ब्रीदिंग ब्रीदिंग लंग्सच्या हेल्पने करतो आपण. ओके, चला नेक्स्ट. आता आपला हेड झाला फर्स्ट पार्ट, सेकंड नेक झालं, थर्ड चेस्ट, त्याच्यानंतर आहे बघा इथे ॲबडोमेन. चला ॲबडोमेन. लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज ॲबडोमेन. या पूर्ण पार्टला आपण ॲबडोमेन बोलतो. ओके, द पार्ट ऑफ आवर बॉडी फ्रॉम बिलो द चेस्ट. बघा, बिलो द चेस्ट टू द हिप्स. चेस्टच्या खालचा पार्ट आणि हिपच्या वरचा पार्ट, दॅट इज ॲबडोमेन. The part of our body from below the chest to the hips is called the abdomen. The abdomen include the stomach and intestine. This is our stomach. हा दिसतोय पार्ट छोटूसा, आपल्या मुठी एवढा आपला स्टमक असतो आणि त्याच्याच खाली इंटेस्टाईन आहे. ओके, जायचं पुढे. नेक्स्ट, स्टमक. हा आहे स्टमक. फूड दॅट वी ईट गोज इनटू आवर स्टमक. जे आपण जे काय खातो ते आपल्या टमी मध्ये जातो. द स्टमक इज लोकेटेड अप्पर पार्ट ऑफ द ॲबडोमेन. स्टमक कुठे आहे? अप्पर पार्ट ऑफ ॲबडोमेन. लुक ॲट दिस पिक्चर. हा पूर्ण पार्ट ॲबडोमेन आहे. ओके, हा पूर्ण पार्ट ॲबडोमेन आहे. ॲबडोमेन मध्ये वरच्या बाजूला स्टमक आहे, म्हणजेच काय? अप्पर पार्ट ऑफ ॲबडोमेन. स्टमक कुठे आहे? वेअर इज स्टमक? Upper part of abdomen. The stomach is located the upper part of abdomen. Intestine. Intestine is a part of our digestive system. It helps in digesting the food and absorb our two intestine, a small intestine and a large intestine. Okay, next, hand. हाताने काय काय करतो आपण? रायटिंग करतो, खातो, क्लॅपिंग करतो. मेजर आपला हँड आपला मेजर पार्ट आहे. मेजर ऍक्टिव्हिटी डन बाय अस परफॉर्म बाय हँड्स. दॅट इज रायटिंग, इटिंग, क्लॅपिंग, पिकिंग अप थिंग. त्याच्यानंतर काय तो लेग. द लेग कनेक्ट टू अवर बॉडी पार्ट टू द हिप्स. हिप हिप्स पासून खालच्या पार्टला आपण लेग्स बोलतो. It consists of thigh, knee, ankle and foot. We also have a fingers which help us to hold things. एखादी वस्तू उचलण्यासाठी आपण कशाचा हेल्प करतो? फिंगर्सने आपण एखादी वस्तू उचलतो ना. We have a fingers which help us to hold things. Next, our sensory organ. Sensory organ help us to see, smell, hear, taste and touch or feel. Look at this picture. Look at this picture.
Our sensory organ help us to see, smell, hear, taste and touch. First, eyes. Eyes give us to sense of sight. Second, ears. Ears give us sense of hear. आपण ऐकतो ना कानाने. Third, nose. Nose give us sense of smell. Third, nose. Nose give us sense of smell. Fourth, tongue. Tongue give us sense of taste. Fifth, skin. Skin give us sense of touch. ओके, समजलं? समजलं नसेल हाच व्हिडिओ पुन्हा बघायचा. नेक्स्ट आपण काही हार्डवर्ड पाहणार आहोत जे की तुम्हाला अर्धे येतात. फर्स्ट, ॲब्डोमेन. ABDOMEN, ॲब्डोमेन. चेस्ट. CHEST, चेस्ट. हिप्स. HIPS, hips. Stomach. STOMACH, stomach. Intestine. INTESTINE, intestine. Digestive. DIGESTIVE, digestive. System. SYSTEM, activities. ACTIVITIES, perform. PERFORM, perform. Pleasant. PLEASANT, pleasant. Delicious. DELICIOUS, delicious. Food. Sound. Noise. Smell. Fragrance. Taste. Tongue. Body. Connect. Located. Upper. Lower. Knee. Ankle. Foot. Arms. Fingers. Help. Head. Toes. Hold. Around. हे शब्द मी फक्त तुम्हाला वाचून दाखवले का, तर आपल्या फर्स्ट स्टँडर्डला हे सर्व शब्द झालेले आहेत. नेक्स्ट, स्किन. टच. स्मूथ. हॉट. कोल्ड. eyes, ears, nose, sense, sight, hair, writing, eating, clapping, picking, walking, running, jumping. Thanks for watching. Please like, share and subscribe.